तुझी संगती झाली आमोची निश्चिंती झाली आमोची निश्चिंती झाली आमोची निश्चिंती तुझी संगती झाली आमोची निश्चिंती झाली आमोची निश्चिंती झाली आमोची निश्चिंती तुझी संगती झाली आमोची निश्चिंती झाली आमोची निश्चिंती झाली आमोची निश्चिंती तुझी संगती झाली आमोची निश्चिंती झाली आमोची निश्चिंती झाली आमोची निश्चिंती नाही देखिले ते मिळे सुख सुखाची सोहळी भोग सुखाची सोहळी भोग सुखाची सोहळी नाही देखिले ते मिळे भोग सुखाची सोहळी भोग सुखाची सोहळी भोग सुखाची सोहळी हरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर येथे नवनीताचे पूर येथे नवनीताचे पूर ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर येथे नवनीताचे पूर येथे नवनीताचे पूर नाही देखिले मिळे भोग सुखाची सोहळी भोग सुखाची सोहळी भोग सुखाची सोहळी नाही देखिले ते मिळे भोग सुखाची सोहळी भोग सुखाची सोहळी भोग सुखाची सोहळी तुका म्हणे आता मी नवजो दवडिता मी नवजो दवडिता मी नवजो दवडिता हे तुका म्हणे आता मी नवजो दवडिता आम्ही नवजो दवडिता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले मिळे भोग सुखाचे सुखाचे सोहळे भोग सुखाचे हे नाही देखिले ते मिळे भोग सुखाची सोहळे भोग सुखाची सोहळे भोग सुखाची सोहळे विठोबार कुमाई हरी विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय 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 विठोबार कुमाई हरि जय तुझे संगते 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 संगते तुझे संगते हे तुझी संगते तुझी संगते तुझी संगते तुझी संगते झाली आमोची निश्चिंती झाली आमोची निश्चिंती नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे झाली आमोची निश्चिंती झाली आमोची निश्चिंती नाही देखिले
नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे अभोग सुखाचे सोहळे सुखाचे सोहळे 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 भोग सुखाचे सोहळे भोग सुखा भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे विठ्ठल 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 विठ्ठल
नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविन्दाय नमो अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याचे कीर्तनाने होत असून या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा हा अभंग विषय प्रवेश करण्यापूर्वी श्री गुरुचं स्मरण वंदन करून जमलेल्या समस्त भाविकांनाही प्रणाम आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार साधनाचं साध्य म्हणून काल्याचं कीर्तन असं हे शिष्टाचार आहे. ज्या ज्या परीनं आपण देवाची सेवा केली, चातुर्मास काकड आरतीची सेवा, भजन पूजन व्रत नियम साधन उपासना जप तप समाजसेवा कार्यक्रमाचं आयोजन नियोजन व्यवस्था इत्यादी अनेक प्रकारची सेवा
एक करावी लागते आणि तेव्हाच हा कार्यक्रम होतो. हे आपलं कर्तव्य आहे, हे आपली सभ्यता आहे, शिष्टाचार आहे, आपला धर्म आहे. परंतु या सगळ्या सेवेच्या मोबदल्यामध्ये परमात्मा प्रसाद देतो. ते प्रसाद म्हणजे काय आहे तर ज्या संसारानं, प्रपंचानं, विषयानं आम्हाला आमचा सूड घेतलेला आहे, त्रास दिलेला आहे, त्रस्त केलेला आहे, अशा या विषयापासून काढून आपल्याकडे घेऊन समाधान देतो. हेच काल्याचा प्रसाद आहे. तिकडून काढून आपल्याकडे घेणं म्हणजेच प्रसाद देणं आहे. एक शब्द आहे, देवाला साद घालायची. साद म्हणजे तळमळीनं, व्याकुळ होऊन, आस्था, प्रेम, भावनेनं जी हाक मारली जाते त्याला काय म्हणतात? साद म्हणतात. भक्ताकडून जेव्हा साद दिली जाते तेव्हा देवाकडून प्रसाद दिला जातो. हे नियम आहे. प्रसाद घेण्यासाठी आपणाला काय द्यायचं आहे? साद द्यायचं आहे. साद घालावी लागते. रामकृष्ण हरी, विठोबा रुक्माई, विठ्ठल विठ्ठल, राम राम, कृष्ण कृष्ण, हे सगळी साद आहे. हे साद आहे आणि साधं आहे. कठीण नाही, सुलभ आहे. राम राम दोन्ही अक्षरे, सुलभ आणि सोपारे, जागा मागील या पहारे, शेवटची गोडतेची खरेगा. तर हे साध आहे आणि साधं आहे. अशी साध घातली की प्रसाद मिळतो, याच्यामध्ये शंकाच नाही. तुमची आमची एकच तयारी पाहिजे, फक्त साध घालायची. साध घालण्यासाठी सामुग्रीची गरज नाही, साहित्याची गरज नाही, सहकार्याची गरज नाही, सहकार्याची गरज नाही, सहयोगाची गरज नाही. फक्त आणि फक्त एकच आहे, एक व्याकुळ अंतकरणाची गरज आहे. कोणत्या? आणि या सृष्टीमध्ये, भक्ताच्या भक्तीमध्ये सगळ्यात मोठी साधना जर काय असेल तर त्याच्यासाठी व्याकुळ होणे सगळ्यात मोठी साधना आहे, व्याकुलता. परंतु ते व्याकुळता कशानं येईल? त्याचं महत्त्व आपल्या लक्षात आल्याशिवाय, ते जाणून घेतल्याशिवाय त्याच्यासाठी व्याकुळता पैदा होत नाही. ज्या गोष्टीचं अधिक महत्त्व आपणाला वाटते त्याच्यावर आपण प्रेम करतो. ज्या गोष्टीला आपण महत्त्व देतो त्याचं विस्मरण कधी होत नाही. देवाचं स्मरण करणं हे कर्तव्य जरी आहे, परमार्थ जरी आहे, पण स्मरण का होत नाही? करू नये असं जीवाचा विचार नाही, परंतु एक कारण आहे की आपणाला त्याचं स्मरण करणं होत नाही किंवा करत नाही. याच्या मागे एकच कारण आहे, करू नये असं नाही, पण त्याचं महत्त्वच कळालं नाही.
देवाचं देवत्व, महत्त्व, अस्तित्व, परमतत्व इत्यादी गोष्टीची जाण जेव्हा होते तेव्हा आपणाला स्मरण करावं लागत नाही, स्मरण होतं. करणं वेगळं आणि होणं वेगळं आहे. ज्या गोष्टीला आपण अधिक अंतःकरणामध्ये घर करून घेतो ती गोष्ट आपणाला स्मरण करावं लागत नाही. सोपं उदाहरण, एखाद्यानं तुमचं मन दुखवलं शिवी देऊन बोलून, तर तुम्हाला त्या शिवी देणाऱ्याचं किंवा त्या दिलेली शिवी तुम्हाला याद करावं लागते का याद आपोआप येते? कशामुळे? ते असं लागलेलं राहते मनामध्ये. तसं भगवंताचं स्मरण, भगवंताचं नाम आपल्या हृदयात लागल्याशिवाय स्मरण होत नाही. हे लागावं लागते. माणूस विसरून जाण्याचा प्रयत्न करते, टेन्शन यायलंय म्हणून, परंतु ते विसरत नाही. भांडण झालेलं 2-3 रात्र तर तुम्हाला ते झोपच येत नाही, भांडण झालेलंच दिसत राहते. तेवढं त्याचं गहिराईमध्ये उतरलेलं राहते. हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती दया. आपल्याला त्या शिवीप्रती, त्या विरोधकाप्रती जेवढा जिव्हाळा आहे तेवढा अजून देवाचा, देवाच्या नामाचा जिव्हाळा नाही. म्हणून स्मरण करावं लागते, तरी पण होत नाही. उद्धवानं विचारलं की म्हणले, हे गोपिकांनो, कृष्णाला विसरून जातो मी. कृष्णाचं विसरून जा म्हणायला, स्मरण करा म्हणायला आला होता. कोण? उद्धव. तुम्ही स्मरण करा. गोपिकांनी सांगितलं, उद्धवा अरे विसरलं तर स्मरण करावं लागेल ना. ते विसरतच नाही. आम्हाला विसरायचं काहीतरी सांग. ते म्हणले, आता तुमच्यासाठी माझ्याकडे औषध नाही. आता एवढं प्रेम होतं त्या गोपिकांची, आस्था होती, श्रद्धा होती, हृदयस्थ झालेलं नाम होतं की त्यांनी विसरायचा प्रयत्न केला तरी विसरत नव्हतं. ह्याला म्हणतात साधना. हे व्याकुळ झाल्याचा परिचय आहे. म्हणून देवाला साध घालण्याचं, साध केव्हा आपल्यातून निघते तर व्याकुळ झाल्यावर, आपल्या हृदयात त्याचं महत्त्व पोहोचलं तर निघते. आलं का लक्षात? आणि आपल्या हृदयामध्ये विकार भरलेले आहेत. जीवात्मा आत्म्याच्या जवळ, ते चैतन्याचे शेजारी, वसती एकेची हारी. आणि ते मग प्रवर्तले महामारी. ते आपल्याला घात करण्यासाठी आपल्या आत्म्याचे शेजारी काम, क्रोध इत्यादी हे सगळे त्याच्या शेजारला, त्याच्या लाईनमध्ये, त्याच्या लेवलमध्ये बसून आहेत. लेवलमध्ये, लेवल ध्यान आहे, हां, त्याच्या लेवलमध्ये बसून आहेत ते. असं त्या लेवलमध्ये बसलेले, शेजारला बसलेले ते आत्मघाती, ते आत्म्याची या महामारी प्रवर्तले, प्रवर्त होतात. ते कोण? काम, क्रोध इत्यादी. मग यांना काढायचं कसं बाहेर? तर संतांनी एक उपाय सांगितला. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजाकडे एक साधक आला होता. त्याने विचारलं की महाराज, आमच्या मनामध्ये, हृदयामध्ये काम, क्रोध बसलेले आहेत, कसे काढायचे?
महाराजांनी खूप समजावून सांगितलं त्याला, अरे राजा, सर्पाच्या मागे सर्पाला मारायला धावला माणूस. सर्प काय उपाय करते सर्प वाचण्यासाठी? बिळामध्ये. आणि त्या बिळात गेल्यानंतर वरून किती काट्या घातल्या तर मरल ते? सांगा ना, मरणारच नाही. तसं काम, क्रोध, वासना, विकार हे सगळे मधून आहेत. आणि आमची साधना नामस्मरण, भजन, कीर्तन, उपासना, ध्यान, जप, तप हे वरून आहेत. तीर्थ, यात्रा हे सगळे वरून आहेत. आणि ते विकार कुठून आहेत? मधून आहेत. आता त्या मधल्या विकाराला मारायचं असेल तर आपली साधना बी मधीच जावं लागेल ना. मग त्या सर्पाला मारण्यासाठी हुशार माणसं काय करतात? गोंदवलेकर महाराजाचा दृष्टांत आहे. गरम पाणी करायचं आणि त्या बिळामध्ये सोडायचं, तर काय होईल? ते सर्प बाहेर निघते. त्याला मारण्याची पद्धत तशी आहे. तसं अंतकरणात दडलेले विकार आहेत, वासनाधिक आहेत, त्याला बाहेर काढायचं असेल तर काय करावं? तर आपलं हे नाम जिव्हाळ्यानं घ्यावं, अंतकरणापर्यंत ते पोहोचावं. हे तिथं पोहोचलं की तिथले बाहेर येतात. याचं प्रमाण आहे. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. तुका म्हणे चित्त करारी निर्मळ, तुका म्हणे चित्त करारी निर्मळ, चित्त करारी निर्मळ, तुका म्हणे चित्त करारी निर्मळ. ये बोणी गोपाळ राहे तेथे, ये बोणी गोपाळ राहे तेथे, तुका म्हणे चित्त करारी निर्मळ, तुका म्हणे चित्त करारी निर्मळ. बोणी गोपाळ राहे तेथे, ये बोणी गोपाळ राहे तेथे, तुका म्हणे करारी निर्मळ, सांभाळून थोडं. तर त्या हृदयातले विकाराला काढण्यासाठी नामस्मरण तिथं पोहोचणं गरजेचं आहे. याचं उदाहरण तुम्हाला एक माहिती असेल. जगद्गुरु तुकोबारायाचं जे भजन होतं ना, ते कसं होतं? अंगोअंगी मुराला छंद, ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. रोमा रोमात विठ्ठल नामाचं स्मरण मुरलेलं होतं. सर्व शरीरामध्ये विठ्ठल नामाचा गजर होत होता. हाडं बी विठ्ठल म्हणत होते, रोम केस बी विठ्ठल म्हणत होते, वाचा बी विठ्ठल म्हणत होती. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. हे त्याची संगती आहे देवाची. गावच्या पाटलाला उगच वाटलं हे असं कुठं राहते काय. मग त्यांनी एक बाह्य दिशेला चालले होते. तुकोबाराय शौचाला निघाले बाहेर. पहिलं काही शौचालय नसायचे. बाहेर जंगलात जायचं रस्त्यानं दूर. आणि ते शौचाला बसले. ते देहाला मी म्हणत नव्हते, त्याला लाज भय शंका काही नव्हतीच त्यांची. ते बसले असताना विठ्ठल 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 नामाचा जप चालला होता. येणारे जाणारे म्हणले महाराज मना असला. पांदीला कुठं भजन करतात काय? संतांच्या आणि आमच्यामधला फरकच हे आहे की आम्ही पांदीचं बी सदन बनवलं आणि त्या संतांनी पांदीला बी काय केलं?
सदन बनवलं आणि आम्ही घराला बी पांदन करून टाकलं घरात. हेच तर फरक आहे. विठ्ठल 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 भजन होतं. येणारे जाणारे लोक शिव्या देत होते. महाराज म्हणे कसल्याचा महाराज आहे, असला कसला महाराज आहे, इथं कुठं भजन करायचं असते काय. मग ते एक जाऊन उभं राहिलं जवळ. नाही इथं म्हण नको विठ्ठल विठ्ठल, घाण आहे सगळी, पांदण आहे. त्यांनी म्हणले काय करू रे बाबा, मला बी कळालंय पण माझी जीभ आवरतच नाही. माझी मज झाली अनावर माझी मज झाली अनावर माझी मज झाली अनावर माझी मज माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा छंदयाला माझा छंदयाला माझा घेतलाचे घेतलाचे घेतला माझी मज झाली माझी मज अनावर वाचा झाली. तुकोबरायची वाचा कशी झाली? अनावर. आमची कशी झाली माहीत आहे? अन्नावर. कशावर? तुकोबरायची अनावर, आपली अन्नावर वाचा. माझी मज झाली अन्नावर वाचा. भज्जया नामाचा छंद लागे. आपल्यातून त्यांच्या जीवनातलं अंतर किती आहे. आता आम्ही नावं काय बी ठेवून घेतो. हरिभक्तपरायण, पूजनीय, वंदनीय, श्री, अमोक तमोक, माननीय, आदरणीय, वैराग्यमूर्ती, फलाना विस्ताना, काय चलत राहते आहे की नाही. काय अर्थच नाही त्या नावाला काय. त्याने म्हणलं अरे तुझी जीभ कशी आवरत नाही बघ, बाहेर काढ बरं थोडी. महाराज म्हणले हां काढलो बाहेर. त्याने अशी जीभ धरून बाहेर वळली तुकोबरायचे. तर आश्चर्य झालं की सगळ्या अंगातून ध्वनी निघायला सुरू केला. विठ्ठल 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 विठ्ठल. सगळ्या अंगातून ध्वनी. हे असं मुरलेलं भजन आहे. आणि असं भजन करणं म्हणजे देवाची संगती करणं आहे. आता आम्ही संग आहे आम्हाला, परंतु कशाचा संग आहे? वासनेच्या संगे संग आहे आम्हाला, पण वासनेचा संग आहे, कामाचा संग आहे, अपेक्षेचा, क्रोधाचा, आग्रहाचा, प्रतिष्ठेचा, सत्तेचा तादात्म्य आहे. अनेक गोष्टीचा संग आम्ही केला, परंतु हे जीवाचा, ज्या जीवाला जे पाहिजे होतं ते त्याचा परमात्मा पाहिजे होता. कारण की जीव कोणाचा अंश आहे? ईश्वराचा अंश आहे ना. आणि आम्ही संग कोणाचा केला? आमचा आणि ज्याचा काही संबंध नाही अशा प्रपंचाचा संग केला. या वासनेनं
या कामनेनं या जीवाला एवढं त्रस्त केलेलं आहे, त्राही त्राही त्राही. आणि हे वासनाच कंस आहे. कोण आहे? वासना. क्रोध कंस आहे, वासना पुतना आहे. वासना बाई आहे ना, चला पुतना आहे. तर हे सगळे आम्ही तुम्ही आता जोपर्यंत या वासनेमध्ये आहोत, आपल्या चित्तामध्ये जोपर्यंत या गोष्टी आहेत, इच्छा, वासना, कामना इत्यादी, तोपर्यंत आम्ही मथुरेमध्ये आहोत. कुठं आहोत? आणि आता जे वर्णन चाललेलं आहे ते गोकुळचं आहे. आणि आम्ही कुठं आहोत आता? मथुरेमध्ये आहोत. त्या विचारात राहणं म्हणजे मथुरेमध्ये राहणं. बघा, मथुरेतून गोकुळाकडे निघावं लागते आपल्याला. मथुरेत राहून जर ते सुखाचा आनंद घेण्याची अपेक्षा जर करीत बसलं तर हे कधीही शक्य होणार नाही. मथुरेतून निघावंच लागतं. मथुरेमध्ये कंसाचं राज्य आहे, अहंकाराचं राज्य आहे. मी माझं हे मथुरा आहे आणि तुझं हे गोकुळ आहे. जिथं चित्तच देवाला अर्पण करण्याची पद्धत आहे ज्या गोकुळामध्ये, त्या चित्तामध्ये दुसरं काय येईल? चित्त देवाला देऊन टाकलेलं आहे. चित्ताची शुद्धी परमात्माच करून घेते. अशी मथुरा आहे, असं गोकुळ आहे. पण तुम्हाला आम्हाला सगळ्याला त्या आनंदासाठी, सुखासाठी गोकुळामध्ये कृष्णाकडे जाणं गरजेचं आहे. जावं लागतं त्याच्यातून निघून त्याच्यात जावं लागतं. पण फार कठीण आहे. कोण घेऊन जाणार आम्हाला तिथपर्यंत? घेऊन जाणार कोण आहे? अवघा ब्रह्मांडी पसारा तो येथेच राहिला सारा, येथवर येईल तो एक पुरा धन्य संसारी. तिथवर जे येईल ते धन्य आहे, ते संसारी, धन्य संसारी. तर अशा वासनेनं त्रस्त केली, याची संगती केली आम्ही मथुरेमध्ये. कंसाच्या संगतीमध्ये कधी सुख मिळालं नाही, खूप त्रस्त केलं. म्हणून तुकोबाराय म्हणाले की देवा, अनेक जन्म आम्ही घेतले, कामाची संगती केली, क्रोधाची केली, वासनेची केली, पण यांनी कोणालाही निश्चिंत केलं नाही, बसू दिलं नाही, सुख लागू दिलं नाही. चिंतित केलं. देह बुद्धीची अनरा, थोर चिंतेचा अडदरा, संकल्प विकल्पाचा वारा, ममताद्वारा अनिवार. ममता आहे म्हणून आता काय केलं आम्ही देहाचं निरसन केलं. देह म्हणजे मथुरा आहे. देह काय आहे? मथुरा आहे. आणि ह्या देहातून निघून देवाची संगती करणं हे निश्चिंत होणं आहे. मी नेहमी सांगत असतो की जे स्वतः जे वस्तूच निश्चल नाही, त्याचा आधार घेणारा जीव निश्चल होऊ शकते का? उदाहरण सांगतो नेहमी की फिरणाऱ्या चाकावर बसलेली माशी, तिची इच्छा फिरायची नाही, पण बसली कुठं? चाकावर. मग इच्छा नसली तरी फिरवं लागतं. तसं कोण्याही जीवाला दुःख भोगावं अशी इच्छा नाही, परंतु आधार कशाचा घेतलाय? दुःख देणाऱ्याच वस्तूचा आधार घेतलेला आहे. इच्छा नसली तरी काय होणार? आता माशीची इच्छा नसली तरी काय होणार? फिरणार. तसं सुख देणारं तत्व काय आहे याचा आधार घेतला तुकोबरायाने आणि आपला अनुभव सांगितला की आत्ता आमच्या जीवनात निश्चिंती झाली. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मी, नाही देखिले ते मी, झाली आमुची निश्चिंती.
संगती झाली आमुची निश्चिंती, घायाळाचा करिता संग अंगे अंग माखले. बघा, आपण निर्मळ आहोत, स्वच्छ आहोत, शुद्ध आहोत. आपण जीव ईश्वराचा अंश आहे. शुद्धोहम बुद्धोहम शिवोहम. सगळ्या अंगाला चिखल लागला आणि दुसरा माणूस त्याला भेटायला येणारा, त्याला पाहून त्याला वाटलं की अरे रे हे माणूस पडला. त्याला समाधान देण्यासाठी, सांत्वना देण्यासाठी त्याला जवळ घेतलं, त्याने आलिंगन दिलं. कोणाला? चिखलात पडलेला, आणि तेही पांढऱ्या कपड्याचा होता. आता काय होईल सांगा. आता आपणाला पडायची बी गरज नाही, फक्त पडलेल्याला भेटलं तरी बस झालं. संग शब्दाचा परिणाम कसा आहे सांगालो तुम्हाला. संग. परंतु घटना अशी झाली की तुम्हाला ढेकणं माहीत आहेत का? पहिलं लई राहायचे ढेकणं. पहिलं ढेकणं झोपू देत नव्हते. आता आपलं मनच ढेकण झाले. आता पाप करून ढेकणाची गरज नाही आता. मग ते चावायचे ढेकणं. काळे काळे किडे राहायचे, बारीक असे चपटे किडे. मग त्याला गरम पाणी करून बाजावर टाकून वगैरे वगैरे मारायचे. पहिले औषधी वगैरेची व्यवस्था नव्हती. पण ते जर ढेकून, एवढूसा छोटूसा ढेकून, आणि जे घनानं न फुटणारा हिरा, आणि त्याच्यावर जर ते ढेकून गेला तर काय होते माहिती आहे? चुरा. ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला. कुसंगे नाडीला साधू तैसा, कुसंगे नाडीला साधू तैसा, ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला. कुसंगे नाडीला साधू तैसा, कुसंगे नाडीला साधू तैसा, ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला, हिरा जो बंगला. चुरा होऊन जाते त्याचा. कशाचा? हिऱ्याचा. एवढा मजबूत हिरा पण ढेकणाच्या संगतीत चुरा होते. म्हणजे जे संगत आहे हे किती विचारानं संगती करावं लागत असेल तुम्ही विचार करा. किती मोठा महात्मा झाला, पोहोचलेला, साक्षात्कारी जरी झाला, आणि त्याला जर कुसंग लागला, वाईट माणसाची संगती जर झाली, तर त्या साधूचं पतन झाल्याशिवाय राहत नाही. साधूचं पतन होते. साधू, मग आता साधूचं जर पतन होते तर सामान्य माणसानं संगतीचा विचार करावा की नाही? संतांनी विचार केला आणि म्हणाले, तुझी संगती, आम्ही समजून तुझी संगती केली देवा. हे जगातली संगती अशी आहे, सगळी कुसंग आहे. हे आम्हाला खाली आणणारे लोक आहेत जगातले. त्याच्या संग बसून 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 माणूस त्याच्या विचारामध्ये ढाळते आणि तसलंच तयार होते. ऐकून ऐकून कोणासंगही बसत. एवढा कुसंग डेंजर आहे, ढेकणापेक्षा बी. कळतच नाही की आपण कधी बिघडलो. संतांच्या संगतीमध्ये कधी घडलो हे कळत नाही, आणि दुष्ट संगतीमध्ये कधी बिघडलो हेही कळत नाही. हे नकळत माणसं बिघडून जातात.
म्हणून संगतीचा विचार करा. कृष्णानं एक सांगितलं गोपाळांना की तुम्ही आतापर्यंत जे संगती केली, जन्मोजन्मी तुम्ही संसाराच्या संगतीत राहिलात, पण आता माझी संगती करा तुम्ही. याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. संगती कोणाची करावं हे थोडं आजच्या कीर्तनातून म्हणूनच एका आपल्या ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे, जुने लोक म्हणतात, काय म्हणतात मला ते येत नाही, पवळ्या संग ढवळा गेला, काय काय म्हणतात, हां ढवळ्या संग पवळा गेला. हां हे पक्कच आहे. कसं म्हणले असतील ते, किती समजून म्हणले असतील ते. म्हणून आजच्या कीर्तनातून एवढंच घेऊन जा की आता संगती कशी करायची, कोणाची करायची. देवाच्या शास्त्राची संगती करा, पुस्तकाची दोस्ती करा, शास्त्राची मैत्री करा, रोज वाचवा, एक तरी ओवी वाचवा. माणसाची संगती करण्यापेक्षा शास्त्राची संगती करणं अति आवश्यक आहे. आणि या काळामध्ये शास्त्राच्या संगतीच्या माध्यमातूनच देवाची संगती आहे, त्याची संगती आहे. पण कोणी वाचवायलाच तयार नाही ना, संगती कोणी करत नाही. काल कुठेतरी सांगितलं मी की हे शास्त्राची संगती का करत नाही, तर ते आपल्या अनुकूल सांगत नाही आहे ना. कुठेतरी झाला विषय सोंकडीला. शास्त्र आम्ही का वाचवत नाही, तर ते आमच्या अनुकूल राहत नाही. आम्हाला जे आवडते ते शास्त्रामध्ये सांगत नाही, म्हणून आम्ही शास्त्र वाचवतच नाही. मग सुरू करा ना आजपासून शास्त्र वाचवायला. आपणाला जरी आवडत नसेल तरी आपल्या हिताचं असेल हे नक्की. म्हणून संगती. वान नाही लागला पण गुण लागला. हो, मला बी असलं बोलता येत नव्हतं, तुमच्या संग बसून बसूनच वान नाही लागला पण गुण नक्कीच लागला. आपला अनुभव आहे सांगायचं आहे ना. मला लबाड कशाला बोलायचं. आणि महाराष्ट्रात आल्यापासून तर लईच बोलायचं. काय कारण असं, असं तुकोबराय सांगतात की याच्यामध्ये आमची निश्चिंती नाही, सुख नाही, समाधान नाही. आणि तुझ्या संगतीत गेल्यानंतर आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची या. संसार आमची तृष्णा वाढवते, संसार आमची तृष्णा वाढवते. आणि देवाची संगती आमची तृष्णाच नाहीशी करते, वितृष्ण. संसार आमची कामना वाढवते आणि देवाची संगती निष्काम करते. आपणाला तकलीफ, जे त्रास केव्हा होते, कोण्याही गोष्टीची इच्छा असेल तरच. ज्या वस्तूची इच्छा आहे ते इच्छेचा त्रास आहे, त्या वस्तूचा नाही. पण आपणाला काय होते की त्या वस्तूचाच त्रास आहे काय की असं वाटते, पण ते वस्तू त्रास देत नाही, इच्छा त्रास देते. आणि जेव्हा इच्छाच नाहीशी होती तेव्हा आपला त्रास मिटून. नेहमी एक दृष्टांत सांगतो मी. एकाला घड्याळ घ्यायची होती, हातामध्ये घड्याळ घ्यायची होती. घडी पाहिजे, घडी पाहिजे, घडी पाहिजे, सारखी इच्छा असायची. आणि त्याचं दुःख व्हायचं की घडी नाही, घडी नाही. घडी घडीला काय आठवत होती, घडी आठवत होती. घडी घडीला एक दिवस असा योग आला, ती घडी मिळाली, घेतली आणि ते मनगटावर आली. ठीक आहे. आणि मग त्या घडीचं जे स्मरण होतं, जे दुःख होतं ते गेलं. का गेलं तुम्हाला कळालं का? घडी मनगटावर आली याच्यामुळे गेलं का? आता ऐका, घडी मनगटावर आली ते आधी कुठं होती हो? दुकानात नाही,
तुमच्या इच्छेमध्ये चित्तामध्ये होती घडी पडून, घडी 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 घडी. आणि मनगटावर आल्यावर काय झालं, जे चित्तात होती ते निघाली. आता सांगा, घडी मनगटावर आल्यानं सुख झालं का चित्तातली निघाल्यानं सुख झालं? घडीच्या आणि सुखाचा काही संबंध? मग कशाचा होता? चित्तात राहणाऱ्या घडीचा संबंध होता दुःख देणे. मग आता देवाची संगती कुठं करायची आहे तुम्हाला? असं तुम्हाला असं वाटतं की असा देव समोर यावं त्याच्या संग राहावं, ही संगती आहे का? देवाची संगती चित्तातून आहे. परंतु आम्ही काय केलं की ज्या चित्तामध्ये देवाची संगती करायची होती त्या चित्तामध्ये संसार भरला. सज्जन हो, पाण्यामध्ये नाव असावं परंतु नावेत पाणी नसावं. संसारात आम्ही असावं परंतु आमच्यात संसार नसावं. मग काय असावं चित्तामध्ये? मुरारी पादार्पित चित्तवृत्ती झालं, निश्चिंती झाली. संसार सोडायचा धरायचा विषय नाही, आपल्या चित्तातून काय काढावं आणि काय भरावं. तर असं हे महाराजांचं सांगणं आहे. आणि जेव्हा देवाची संगती होते त्या संगतीचं जे सुख आहे, ते जे सोहळा आहे, ते संसारामध्ये कोण्याही वस्तूतून, व्यक्तीतून, परिस्थितीतून, पदार्थातून, पदातून मिळणारा नाही, कुठंच पाहिलं नाही. ते फक्त आणि फक्त देवाच्या संगतीत ते सोहळा आहे. अभंगाचं दुसरं चरण. नाही देखी लेते मिळे, नाही देखी लेते मिळे, नाही देखी लेते मिळे, नाही देखी लेते मिळे. भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, नाही देखी लेते मिळे, नाही देखी लेते मिळे. भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, नाही देखी लेते मिळे, नाही लेते मिळे, नाही देखी लेते मिळे. भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, नाही देखी लेते मिळे. भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे विठोबा हरि हरि ठोबार घुमाई, ठोबार घुमाई, जय ठोबार घुमाई, ठोबार घुमाई, ठोबार घुमाई, ठोबार घुमाई, ठोबार घुमाई, ठोबार घुमाई, हरि ठोबार घुमाई, 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 ठोबार घुमाई. मग संतांच्या जीवनामध्ये ते सोहळा आहे आत्मसुखाचा, ब्रह्मानंदाचा सोहळा आहे. आणि आपल्या संसारामध्ये संसाराचा सोहळा आहे. कधी मॅरेज डेचा सोहळा, कधी बर्थडेचा सोहळा, कधी आणि काय करत, हे सगळे सोहळे आम्ही करत राहतो. आम्ही आहे की नाही? हे आमचा सोहळा नवच, हे 17च आहे.
हे कशाचा सोहळा आहे? मग त्या संताला जे आनंद आहे, जे सुख आहे, ते आम्हाला माहीत नसल्यामुळे आम्हाला ते कधी कधी चुकीचे वाटतात, कधी कधी वेगळे वाटतात, कारण ते कधी पाहिलंच नाही. संतांकडे पाहिलं ना, कधी कधी ते विरोधी वाटतं. आम्हाला आमच्यामध्ये विवेक जागा न झाला तर साधूचा बोध आम्हाला विरोध असा वाटतो. बोध कसा वाटतो? विरोधासारखा वाटतो. आणि आम्हाला संगतीमुळे बिघडून टाकणारे, पाजवायला शिकून, वडायला, बिडी वडायला शिकून, दारू पाजवायला शिकते, ते आम्हाला विरोध करतात. पण आम्हाला वाटते की हे महात्मा आहे, बोध करायला आहे मला. आणि बोध करणारे विरोध वाटतात आणि विरोध करणारे बोध केल्यासारखे वाटतात. आम्ही आमच्या शत्रूला मित्र मानलेला आहे आणि मित्राला शत्रू मानलेला आहे. हेच आमची भूल आहे समाजात. हे भूल झाली की नाही? कित्येक लोकांचा संसार उद्ध्वस्त झाला तरी त्यानं त्याला मित्रच म्हणत बसते. माझा मित्र, माझा मित्र. अरे त्याच्यामुळेच तर तुझा संसार गेला सगळा. घाल आता तरी तुळशीची माळ. ह्याची संगती करा आता. केलाच त्याची संगती, बस झाली आता. साधूचा जे सोहळा आहे ते कोणाच्या लक्षात येत नाही. एक बारची घटना आहे. एक गायक होता, चांगला गायक, पंचमाला गायन विशारद, संगीत विशारद. त्याच्या काय काय डिग्र्या होत्या की मी म्हणाय जाऊन तर कोणाला असेल ते डिग्री ते मलाच म्हणलं म्हणायचं. असा गायक. त्यानं आपला ते तानपुरा घेतला, विना राहते ना, त्याला तानपुरा म्हणतात. ते खांद्यावर घेऊन निघाला. असं त्याला जागराचं आमंत्रण होतं एका गावात. ते तानपुरा खांद्यावर घेऊन निघाला. जाता जाता एका शेतातून रस्ता होता त्याचा, आणि त्या शेतामध्ये मक्का आली होती चांगली. त्या शेतकऱ्यानं बघितलं त्याला. कोणाला? गायकाला. आपल्या कोट्यावर बोलून घेतलं. महाराज या कुठं चालव? असं असं सिनगरवाडीला जागर आहे, चाललो आम्ही. या एक कणीस तर खाऊन जा. बसले ते महाराज. तानपुरा ठेवला, त्यांनी कणीस भाजलं, मक्का, आणि आपलं खाल्लं कणीस. खाल्ल्यावर त्या महाराजाला असं वाटलं की बिचाऱ्या शेतकऱ्यानं आपणाला खाऊ घातलं, तर याचे उपकार आपल्यावर आहेत, तर आपण काहीतरी याच्या बदल्यामध्ये देणं गरजेचं आहे ना. काय देऊ? तर साधूकडं काय राहते हो? तर आपणाला संगीत येतंय, एखादी राग छेडून ह्याला ऐकू घाला. म्हणून त्यानं तानपुरा लावला. मस्त लावलं त्यानं. मूळ स्वर लावला, पंचम लावला, मध्यम लावला, षडजे लावला, खर्जे काय काय म्हणतात की त्याला, ते सगळं लावलं त्यानं. आणि त्याला ते स्वर सजविलं त्यानं. सजवीत 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 गाणं सुरू झालं. ते गाण्याचे त्या तल्लीन झाल्यावर गाणाऱ्याची एक आदत राहते, हाता असं असं करायचं, खाली आणायचं, वरी न्यायचं, असं इकडं वाकडं तिकडं वाकडं. त्याला माहीत नसते ते. आणि हे शेतकऱ्याला माहीत नाही की हे गाणं असं राहते म्हणून. त्याला काय वाटलं की ह्याला मक्का जमत नाही काय की खायला, आणि हे कणीस खाल्लंय आणि ह्याला वात उठली. आता त्या शेतकऱ्याचा विचार. घाबरलं शेतकरी. लगेच इकडं तिकडं पळालं. गौऱ्या आणल्या येचून, पेटवलं त्याला, आणि त्याच्यामध्ये डागण्या घातल्या त्याच्या गौरीमध्ये. कारण की त्याला वाटलं की परवाच आमच्या म्हशीला अशीच वात आली होती आणि डागल्यानंच कमी झालं होतं, आणि याला बी आता नाही डागलं तर हे मरून जाईल, तर माझ्यावरच नाव येईल, म्हणून त्याने डागण्यात तापिलं त्या शेतकऱ्यानं. एवढ्यामध्ये
आता ते डागणी काढून ठेवणार त्याच्या कपाळावर. एवढ्यामध्ये याचं गाणं संपलं. डोळे उघडले, त्यानं बघलं तर काय डागण्या. त्यानं विचारलं कशाला हे? कशाला नाही, बरं झालं म्हणला वाच लावतो मी. काय करणार होतंस? डागायची तयारी केली तो म्हणला. आता त्या शेतकऱ्याला याचं गाणं काय माहीत हो? ज्या विषयातलं जे सुख आहे त्या विषयात राहणाऱ्यालाच त्याचं सुख माहीत आहे की नाही? प्रत्येकाचं संसारी लोकाला वाटते की परमार्थी लोकाला काय माहीत आहे या संसारातला. क्रिकेटवाल्याला वाटते की आमचं हे सुख बाकी जे न मानणाऱ्या लोकाला काय माहीत आहे. हे भजनी लोकाला वाटते की आमचं सुख याला काय माहीत आहे. हे पोती वाचणारे राहतात की नाही, शक्त्या सांगणारे, हे म्हणते हे शक्तीचं सुख या भजण्याला काहीच माहीत नाही. आणि भजनी काय म्हणतात, या भजनातलं ह्या पोतेवाल्याला काहीच कळलं, कोणाचंच कोणाला काहीच माहीत नाही. एक दुसऱ्याच्या विरोधात वाटते, एक दुसऱ्याच्या है ना बिलकुल विरोध वाटते. आहे ना बरोबर? चुकीचं तर नाही ना? हां. मग आणि मी महाराष्ट्रात बोलालो, कधी कधी विसरून जातो तेलंगणाच आहे वाटते मला, कारण तिथले लोक सत्संगचे इथं येऊन बसलेत. तर हे एकमेकाच्या परस्परांमध्ये विरोध आहे. तसं महाराज म्हणाले, अरे येडे हो, तुम्ही काय बघितलंच नाही, तुम्ही ह्याच्यात या. नाही देखिले ते मिळे. अरे तुम्ही कधी बघितलंच नाही. भोग सुखाचे सोहळे. आपल्या घरी बी सुख आहे, देवाच्या संगतीत बी सुख आहे, परंतु त्या आणि या सुखाचा अंतर काय आहे? आपल्या घरी आसार आहे, देवाच्या घरी आहे ते सार आहे. देवाच्या संगतीमध्ये तुपाचा साठा अधिक असते का ताकाचा साठा अधिक असते? माणसाला काय आहे की जास्त असावं, ते कसं असावं हे नाही, पण काय असावं? जास्त असावं. सार आहे की आसार आहे याचा संबंध नाही, हित आहे की अनित आहे याचा संबंध नाही, पण जे बी असावं ते कसं असावं? जास्त असावं. बघा गंमत, या जीवाची भूल कशी आहे बघा. जास्त असावं. लहान लेकराला दूध मिळणं गेलं, गरिबीच्या मुळे लेकराला दूध मिळणं गेलं आणि ते लेकरू कमी दूध घेणं गेलं, कमी दूध घेणं गेलं. मला भरून दे भरून दे, आणि त्या घरी दूधच नाही. तर ती आई काय करते? हे आया व्हा सांगा, त्याच्यात पाणी घालते. लेकराला पाणी घातलेलं दूध बरं राहत नाही हे त्याला माहीत नाही, पण कसं असावं? जास्त असावं. तसंच हे तुम्ही आम्ही बी, आमचा संसार कसा असावा? पसारा कसा असावा? जास्त असावं. पैसे कसे असावं आपले? जास्त. बस चांगलं असावं हे कोणाच्याच डोक्यात नाही. आता लोणी हे कमी जरी असेल नवनीत तरी हे सार आहे, आणि ताक जास्त असलं तरी आसार आहे. म्हणून या जीवाचा स्वभाव कसा आहे की आसार आहे की सार आहे याचा संबंध नाही, अधिक असावं जास्त असावं. हे एवढे आपण सगळे आहोत ना. कोण्या श्रेणीतले आहोत? जास्तीच्या की साराच्या? कबूल व्हायला तर तुकोबा राय सांगले, अरे येड्या, घरी ताकाचं सरोवर आहे, तळ आहे, आणि इथं नवनीताचा पूर आहे. अभंगाचं 3रं चरण. घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे
ज्याच्यामध्ये जुनेपणा येत नाही, ज्याच्यामध्ये विनाश नाही ज्याचा, हे असं काय आहे? एक परमात्मा आहे. म्हणून ते नवनीत आहे. आपणाला त्याची गरज आहे. प्रत्येकाने नवनीताचा स्वीकार करा. म्हणजे त्याची संगती आहे देवाची संगती. ऐकाले का? काय ऐकाल? ताक पाहिजे की नवनीत? काय पाहिजे? याला म्हणाय गेलं तर हे एकच म्हणतील, लाडकी बहीण पाहिजे. याला काय याला पुसूच नाही आपण. विचारणं चुकीचं आहे. नकाच तुम्हाला नकाच. गोपाळ जेव्हा कृष्णाच्या सोबत निघाले, जाईपर्यंत त्यांना कठीण वाटलं, पण एकदा गेल्यानंतर असं वाटलं की आता इथून वापस जायचं नाही, आता नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. पुन्हा तिथून जाऊ वाटत नाही. एकदा त्याची गोडी लागली की माणूस तिथून पुन्हा हलत नाही, लागतच नाही गोडी त्याची. म्हणून येणाऱ्या गोपाळांना देवानं सांगितलं, अरे नवनीत खालात ना, आता संसाराकडे पुन्हा जायचं तुम्हाला, तुमच्या घरी जा, वाट पाहत असेल आई. ते म्हणले आता आईकडे जायचं नाही. आता आई म्हणजे माया. आता बापाकडे आम्ही आलो ना. एकदा ब्रह्मतत्वाचा संग झाला की पुन्हा माया त्याला भुलवू शकत नाही. का? त्याचं कारण सांगतो तुम्हाला. एक कारण सांगतो, सेवा समाप्त. लोणी कशातून निघाले? ताकातूनच निघालेलं आहे ना. मंथन केलं, दूध तापवलं, त्याचं दही केलं, मंथन केलं, ताक केलं, लोणी काढलं, हे निघालं. इथपर्यंत ठीक आहे. याच्यातूनच निघालेलं लोणी आहे. परंतु पुन्हा जर ते ताकात जर टाकलं, हे तर माहीत असेल की ते पुन्हा ताकात मिसळत नाही. नक्की? ते हिऱ्याचं बी सगळ्याला माहीत आहे का? ढेकणाचं, हिऱ्याचं माहीत नसलं तर हिरा तुम्ही आणा, ढेकण मी आणतो, आपण प्रयोग करू त्याचा. ताकाचं तर माहीतच आहे. नाही, माझ्याकडे स्वस्तच पाहिजे. ढेकण कसं बी आणीन हुडकून हुडकून, हिरा कुठून आणू? तर हे ताक त्याच्यातूनच निघालेलं लोणी आहे, परंतु पुन्हा त्याच्यामध्ये मिसळत नाही. तसं एकदा या संसारातून, या वासनेतून, उपाधीतून, या विषयातून जर एकदा हे जीव, जीवात्मा परमात्माची संगती जर केला, ह्याच्यातून जर निघाला चिंतन करून, तर पुन्हा हे संसारामध्ये वापस जाणार, परत माघारी येत नाही. तसं तुकोबराय म्हणाले, कृष्णानं विचारलं की पुन्हा घरी जाणार नाहीस का? तर त्यांनी सांगितलं की आता हाकालून दिलं तरी आम्ही जाणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुक म्हणे आता, तुक म्हणे आता, तुक म्हणे आता, तुक म्हणे आता, तुक म्हणे आता,
सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे तर तुका म्हणे आता आम्ही नमो दौडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. काल्याचे कीर्तन संपन्न झालेलं आहे. समस्त गावकरी मंडळी आणि परगावाहून आलेले बरेच काही मंडळी आहेत. या सर्वांनाच निवेदन आहे, विनंती आहे की ज्या काही सामाजिक कार्य आपल्या इकडं चालू आहेत, ग्राम स्वच्छता अभियान असेल दिंडीच्या माध्यमातून, ते कोणीही बंद करू नये. सामूहिक हनुमान चालिसा संघटनात्मक दृष्टिकोनातून आपण ठेवलेलं आहे, तेही कुठं बंद असेल तर पुन्हा चालू करा. वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपल्या इकडे झालेला आहे, त्याच्यावर पुन्हा ध्यान ठेवा. लावलेले झाडं आलेत की नाही. जिथं स्मशानभूमीची व्यवस्था नाही त्या गावातील समस्त मंडळींना विनंती आहे की सार्वजनिक सेवा म्हणून स्मशानभूमीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतील. असेल तिथं त्याचं सुशोभीकरण व्यवस्था, पाणी आहे, कंपाऊंड वॉल आहे, एक त्याला गेट आहे, अनेक कामं सामाजिक सेवेतून आपल्याला करता येतात. ग्रामस्वच्छता मी एका गावाला रात्री नारनूरला कार्यक्रम होता. तिथले मोठे व्यापारी लोक आहेत, सेठ लोक आहेत, त्यांना सांगितलं की तुम्ही वर्षभर लोकांकडून सेवा करून घेता, लोकांकडून झाडून घेता, तर ते तुमच्यावर खूप ऋण आहे लोकांचं. तर त्याच्यासाठी तुम्ही एक दिवस सगळे सेठ लोकांनी मिळून एक दिवस झाडून द्या. तुम्ही थोडं तरी ऋण डोक्यावरलं कमी होईल वजन. असं स्वतः कामाला लागा. प्रत्येक गावामध्ये विकासाची कास धरा आणि भौतिक, आध्यात्मिक, लौकिक प्रत्येक बाजूनी सक्षम कसं करता येईल समाजाला, गावाला, याचं आपण सर्वांनीच ध्यान ठेवणं अति आवश्यक आहे. मग ते महिला सुरक्षा असेल, ग्रामविकास असेल, वातावरण परिस्थिती असेल, अथवा स्मशानभूमी असेल, संघटनात्मक असेल, युवा असेल, व्यसनमुक्ती असेल, इत्यादी ज्या ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत आज समाजाला, त्या प्रत्येक गोष्टीचं आणि जिथं जिथं असे काही कामं होत जातात तिथंच माझा कार्यक्रम देण्याचा प्रयत्न करालो मी. तर आपल्या शिनगरवाडी गावातील समस्त नागरिक हे जे आहेत, ग्रामस्थ मंडळींनी बरंच काही सहयोग केलेला आहे. इकडे एक पत्राचं शेड तयार झालेलं आहे. आता सामान्य वर्गातील जे लोक आहेत त्यांचं लग्नादी कार्यक्रम इथं व्हायला कमी खर्चामध्ये. हे असे कामं केलं तरच आपल्या हे कीर्तनाचं, भजनाचं, परमार्थाचं सार्थक आहे. हे आता टाईमपाससाठी करायचं नाही आणि तेवढा टाईमपास करायसारखा टाईम आता नाहीच. आता ज्याला काही कामच करायचे नसतील त्यांनी नारायण महाराजाचा नेमच घेऊ नये असं आजच्या कीर्तनातून जाहीर करतो. काही ना काही काम करीत राहिलं तरच तिथला नेम चालू राहील. सांगितलेले कामं करायला पाहिजे. म्हणून इथं बऱ्याचपैकी काम झालेलं आहे. इथं तसं शाळेचं वातावरण आहे, शाळा आहे, शाळेतील विद्यार्थी असतील,
या सर्व बाबतीमध्ये जर पाहिलं तर शिनगरवाडी गावामध्ये खूप खूप धन्यवाद देण्यासारखंच कार्य आहे. म्हणून एक बार या गावासाठी आपण धन्यवाद द्यावा. अजून या गावातील समस्त युवा आणि आशीर्वाद देणारे वडील लोक या सगळ्यांच्याच सहकार्यातून अजून हे प्रगती खूप पुढे जाईल अशी भगवतचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांकडून आत्मविश्वास करतो आणि झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. महाप्रसादाची व्यवस्था आहे. समस्त पाहुणे मंडळी, बाहेरगावून आलेले, गावातून असलेले समस्त श्रोते पाहुणे आणि प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये असं गावकरी मंडळीच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती आहे. आता लगेच काल्याच्या कीर्तनात काल्याचा अभंग होईल, दहीहंडी होईल आणि आरती होईल. तोपर्यंत कोणीही जागेवरून हालायचं नाही. आणि जेव्हा आपण कार्यक्रम संपन्न झाला तर कोणीही पाया पडायला इकडे यायचं नाही, कारण की पाया पडायचं मला पसंत नाही, मला आवडत नाही, म्हणून कोणीही पाया पडू नका. कोणी विचारेल की मग का पसंत येत नाही, तर पाया संताच्या पडायचे असतात. कोणी म्हणेल की मग तुम्ही कोण आहात, मी झाल्यावर सांगेन तुम्हाला की आज संत झालो म्हणून. अजून झालो नाही, झाल्यानंतर तुम्हाला सांगतो, मग तुम्ही पाया पडायला या, आहे की नाही. आणि रिकाम्या हातानं कधीच संताच्या पाया पडायचं नाही, हे सांगावं लागतं ना, आहे ना. हे सगळ्यांनी ध्यान ठेवायचं. खूप खूप धन्यवाद. आता एक बार संप्रदायाच्या नियमाप्रमाणे माऊलीचं भजन. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर